सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आज आहे संडे आणि आजचा डे एकदम थोडासा नॉर्मल जाणार आहे. सो मी विचार केला की आज जर संडे आहे, थोडासा माझ्याकडे टाइम पण आहे, सो थोडंसं ग्रूमिंग पण करू. कारण दाढी आणि केस खूप जास्त वाढले, तुम्ही बघू शकता की केस आणि दाढी खूप जास्त वाढले. सो मी विचार करतो की थोडा सलूनमध्ये जाऊ, ग्रूमिंग वगैरे करून घेऊ, कारण थोडासा टाइम आहे आज माझ्याकडे. आणि आजचा डे प्लॅन जास्त काही खास नाही आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला लास्टला व्हिडिओमध्ये सांगितली होती की सरप्राईज आहे काहीतरी. पण ते लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं. सो ह्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार तुम्हाला की एक्झॅक्टली सरप्राईज काय आहे. सो कंटिन्यू व्हिडिओला बघत राहा. आणि मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा सपोर्ट असेल तरच हे चॅनल ग्रो होणार आहे. सो प्लीज चॅनलला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. पूर्ण व्हिडिओ बघा, न स्किप करता. सो आता आपण पटापट फ्रेश होऊ आणि इथे वॉकिंग डिस्टन्सवरती सलून आहे. सो पटापट केस वगैरे कापू आणि बाकीची व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू. सो बघत राहा मित्रांनो. आणि सरप्राईज पण मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित तुम्हाला कळालं पण असेल आतापर्यंत की एक्झॅक्टली सरप्राईज काय आहे. बट तरी पण मित्रांनो, बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, मी आता बसलो होतो मॉर्निंगच्या सनलाईटमध्ये. मला सनलाईटमध्ये मॉर्निंगचा बसायला खूप आवडतं, कारण एक पॉझिटिव्ह वाईब येते आणि एक म्हणजे मला भारी फील होतं, कारण मी आधी क्रिकेट खेळायचो, स्पोर्ट्समन होतो. सो सकाळच्या लाईट्स म्हणजे खूप आवडते मला. सो म्हणून मी थोडा वेळ फ्रेश व्हायच्या आधी बसलो होतो सनलाईटमध्ये. भारी व्ह्यू आहे इकडून कल्याणवरून. म्हणजे जिथे मी राहतो तिथे थर्ड फ्लोअर आहे आणि थर्ड फ्लोअरवरून ऑलमोस्ट असा समोरचा व्ह्यू भारी दिसतो एकदम. दाखवलं होतं मी तुम्हाला लास्टवाल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. लास्टवाल्या व्हिडिओमध्ये मी व्ह्यू दाखवलं होतं तुम्हाला. सो मस्त वाटतं इथे बसल्यानंतर, थोडं पॉझिटिव्ह वाईब. आता मी जाईल, पटापट फ्रेश होईल आणि मग तुम्हाला नंतर दाखवेल मी सॅलूनमध्ये जाताना. आज पण मी थोडं ट्राय करणार आहे पब्लिकमध्ये थोडा व्हिडिओ बनवण्याचा. सो बघूया कॉन्फिडेंटली बनवता येतोय का आपल्याला व्हिडिओ. सो बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली मी निघालो आणि पब्लिक प्लेसमध्ये मी शूट करतोय. सो इथे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे आपलं सलून. तो भैयाला जाऊन थोडंसं एक्सप्लेन करेल मी की आपल्याला काय टाईपमध्ये हेअरस्टाईल हवी आहे. मला मोस्टली तर मोठे हेअर्सच चांगले वाटतात, पण मी थोडासा आता मीडियम हेअरमध्येच ठेवेल शॉर्ट्स. मित्रांनो, मी फायनली पोहोचलोय सलूनच्या इकडे. आता बघू, भैयाला मी थोडंसं एक्सप्लेन करतो. बघूयात काय वाटलं होतं आपल्या केसांची. ते कंटिन्यू बघत राहू आपण. तर मित्रांनो, आपले केस कापून तर झालेत. मला तर थोडे ठीक वाटतात, चांगले कापलेत त्यांना केस. तुम्हाला कसे वाटते हेअरस्टाईल? थोडं कमेंटमध्ये सांगा मला की एक्झॅक्टली हेअरस्टाईल कशी वाटते आपली. सो मला पण कळेल की नेक्स्ट टाइम सेम हेअर कट करू शकतो की थोडा चेंज करू शकतो. मी विचार करत होतो मित्रांनो, आता बाहेर आलोच आहे तर थोडाफार काहीतरी नाश्ता करून घरी जाऊ. सो घरी गेल्यानंतर डायरेक्टली फ्रेश होता येईल, अंघोळ करता येईल, मग बाकीची कामं आपण आटपता येतील. सो पटापट घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि त्याच्या आधी पहिलं जाता जाता नाश्ता करून जाईल मी इकडून. कुठे नाश्ता करायला थांबेल ते दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, नाश्ता करायला मी चाललो आमच्या इथलं फेमस वडापाववाल्याकडे. तुम्ही बघू शकता इथे समोर वडापाववाला आहे. म्हणजे एकदम मस्त वडापाव असतो त्यांच्या इकडे. सो आपण जाऊयात तिकडे नाश्ता करायला.
आपण मित्रांनो वडापाव खाऊयात. तर मित्रांनो नाश्ता तर आपला झालाय. सो पटापट आता घरी जाऊन फ्रेश होऊ, आंघोळ वगैरे करू आणि मग बाहेर निघू. थोड्याफार गोष्टी घ्यायच्या ते घेऊ आणि मग आजचा संडे काय थोडा रेस्टच आहे. सो बघत राहा मित्रांनो. तर फायनली मित्रांनो मी हेअरकट करून आलो आणि हेअरकट करून आल्यानंतर घरी आल्यानंतर थोडा फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. चांगलं वाटतोय तसा हेअरकट, मला एवढा पण ऑड नाही वाटत आहे, कारण मी दरवेळेला केस कापून येतो आणि मला थोडंसं विचित्र फील येतो. सो यावेळेला मला असं वाटतं की थोडं चांगलं हेअरकट केलं मी. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटतं हेअरकट. सो मेन गोष्ट ही होती मित्रांनो की मी तुम्हाला सांगणार होतो की एक्झॅक्टली सरप्राईज काय. सो सरप्राईज आज रिव्हील करणार आहे मी. मम्मी पप्पा म्हणाले होते की कोणाला सांगू नकोस जास्त सध्या तरी, पण मी आता आज तुमच्यासमोर सरप्राईज रिव्हील करणार आहे. सो मित्रांनो सरप्राईज हे आहे की आतापर्यंत म्हणजे माझ्या व्हिडिओज बघून तुम्हाला कळलं असेल की मी शॉपिंगला का जात होतो, काय रिझन असेल किंवा हे तर बेसिक तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील. पण मित्रांनो सरप्राईज हे आहे एक्झॅक्टली की माझं आहे लग्न. येस मित्रांनो माझं आहे लग्न आणि ह्या येत्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला कळेलच की कोणत्या डेटला लग्न आहे किंवा कधी लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही काय तयारी करतोय. सो मोस्ट ऑफ दी आम्ही शॉपिंगला लवकरच सुरुवात केली बिकॉज की लास्ट मोमेंटला घाई नको व्हायला. सो ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेऊन ठेवल्यात, म्हणजे लग्नाचे कपडे ऑलमोस्ट झाले आहेत, बऱ्याचशा गोष्टी हॉल बुकिंग वगैरे सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट डन झाल्यात. सो बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे की लग्नाचा माहोल असेल तर बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग असतात आणि त्याच गोष्टी आता हळूहळू कंप्लीट करायच्यात. सो मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच एक्झॅक्टली की आपण लग्नाची तयारी काय करतोय किंवा कशी करतोय, कुठे कुठे जाणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी तर मी ऑलमोस्ट तुम्हाला दाखवल्याच आहेत मित्रांनो की शॉपिंगसाठी आम्ही दादरला गेलो होतो. परत एकदा दादरला जायचं आहे कारण जे कपडे घेतले होते आम्ही ते फिटिंगसाठी दिले होते. सो तो आउटफिट घ्यायला पण जायचं आहे. सो मी जेव्हा नेक्स्ट टाइमला जाईल तेव्हा नक्की दाखवेल तुम्हाला की एक्झॅक्टली दादरमध्ये आम्ही कुठे घेतल्या होत्या गोष्टी आणि काय काय झाल्या होत्या गोष्टी. सो मित्रांनो हेच होतं सरप्राईज की माझं आहे लग्न आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सरप्राइझिंगली ठेवायच्या होत्या. बट मी आज तुमच्यासमोर सरप्राईज रिव्हील केलं. जर आजची व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो की जिच्याशी मी लग्न करणार आहे. सो मी ट्राय करेल की तिला पण तुमच्याशी थोडंसं इंट्रोड्यूस करून द्यायला. सो मी तिला हळूहळू ब्लॉगमध्ये पण दाखवणार आहे की एक्झॅक्टली कोण आहे किंवा आम्ही कसं फिरतोय शॉपिंगसाठी वगैरे. सो असं बघू शकतो की मी आतापर्यंत सिंगल ब्लॉग करत होतो, फॅमिलीसोबत ब्लॉग करत होतो, पण याच्या पुढचे मे बी ब्लॉग तिच्यासोबत पण करेल. सो मित्रांनो आपले व्लॉग नक्की बघा आणि पूर्ण बघा, न स्किप करता बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की ट्राय करेल की तिला दाखवण्याचा किंवा तिला थोडासा इंट्रोड्यूस करण्याचा. सो मित्रांनो आत्तासाठी एवढंच. बघत राहा आपले व्लॉग आणि सगळे व्लॉग नक्की बघा. आत्तासाठी बाय.